नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण EVSचा 13वा लेसन चालू केला आहे. प्रिझर्विंग फूड, अन्न साठवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. यामध्ये आपण व्हेजिटेबल्स असतील, आपले फूड स्टॅप आहे याबद्दलची माहिती बघितलेली. त्यानंतर मागच्या लेसनला आपण सांगितलेलं ट्राय दिस करून पहा. डिवायडेड चपाती इंटू 3 पीसेस. चपातीचे 3 तुकडे करा. पुट 1 पीसेस इन क्लोज्ड बॉक्स. त्यामधला एक चपाती ही एका बॉक्समध्ये ठेवा. दुसरी रोस्टेड म्हणजे भाजून घ्या आणि ती कूल अँड पुट इन अ बॉक्स, एखाद्या कूल ठिकाणी म्हणजे तुमच्या फ्रीजमध्ये वगैरे ठेवा. तिसरं सांगितलेलं इट पॉसिबल पीसेस इन अ बॉक्स अँड पुट इन द फ्रीजर. एक गार जागेवर ठेवा तर एक फ्रीजमध्ये ठेवा. आणि ऑब्झर्व दीज पीसेस एव्हरी मॉर्निंग अँड इव्हिनिंग फॉर 2 to 3 days. आणि 3 दिवस त्याचं निरीक्षण करा. हा पॉईंट मी सांगितला होता. पुढचा प्रश्न आहे आता, वाय डू यू सी. तुम्हाला त्यामध्ये काय दिसलं, काय आढळून आलं? मग आपल्याला काय काय समजलंय हे तुम्ही मला आज बोलाल, सांगाल. त्यानंतर we see white, black or greenish fibers like cotton wool growing on the pieces of a chapati placed in a closed box. डब्यात बंद केलेल्या चपातीच्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे किंवा काळे हिरवे तंतू वाढू लागतात व त्याला वास येऊ लागतो. Whereas for several days we see no such changes in the crisp pieces of chapati or one that was put in the fridge. आणि या उलट फ्रीजमध्ये ठेवलेल्या तसेच पुन्हा भाजून थंड करून ठेवलेला तुकडा बराच दिवस खराब होत नाही. म्हणजे काय झाले तर जो तुकडे तसेच ठेवले ते खराब झालेत आणि जो रोस्टेड करून घेतला, जो भाजून घेतला, तो चपातीचा तुकडा खराब झालेला नाही. वाय इज दिस सो. असे का झाले? द कॉटन वूल लाईक फायबरस ग्रोथ ऑन द चपाती इज अ काइंड ऑफ अ फंगस. फंगस इज अ टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. चपातीच्या तुकड्यावर वाढणारे कापसासारखे तंतू म्हणजेच काय, एक प्रकारचं फंगस. फंगस म्हणजे बुरशी, एक प्रकारची बुरशी. फंगस इज अ टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि बुरशी हा सूक्ष्मजीवांचा, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव, सूक्ष्मजीवांचा एक काय आहे तर घटक आहे, एक प्रकार आहे. मग ही अशी दिसती. फंगस ॲज अ सीन थ्रू अ मायक्रोस्कोप. हे फंगस सूक्ष्मदर्शकातून दिसणारी बुरशी म्हणजे मायक्रोस्कोप आपण बघितलाय, त्या मायक्रोस्कोपमधून आपल्याला ही काय दिसते, बुरशी दिसते. स्पोर ऑफ द फंगस आर प्रेझेंट इन एअर अँड वॉटर. आणि बुरशीचे हे विषाणू हवेत किंवा पाण्यात असतात. द चपाती इन द बॉक्स क्रिएटेड फेवरेबल कंडिशन फॉर द ग्रोथ ऑफ द फंगस. डब्यातील चपातीच्या तुकड्यामुळे बुरशीच्या वाढीसाठी लागणारे जे पोषक वातावरण म्हणजे अन्न, पाणी तसेच हवा आहे आणि हे त्या उबदार डब्यात, उबही आपल्याला त्या डब्यामध्ये मिळते. दॅट इज वाय द फंगस ग्रीव ऑन द चपाती इन द बॉक्स. म्हणूनच डब्यातील चपातीच्या तुकड्यावर बुरशी येते, बुरशी आपल्याला वाढलेली दिसते. फूड अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. फूड अँड मायक्रो, अन्न आणि सूक्ष्म, अन्न आणि सूक्ष्मजीव. यू नो दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ऑल अराउंड अस. आपल्या सभोवताली हवेत, पाण्यात सगळीकडे सूक्ष्मजीव आहेत. इन द एअर ॲज वेल ॲज इन वॉटर. हे तुम्हाला माहितीच आहे, आपल्या हवेत आणि पाण्यामध्ये काय आहेत तर सूक्ष्मजीव. युजली एअर, मॉइश्चर अँड वॉर्मथ आर अवेलेबल वेअर फूड इज अ केप. सर्वसाधारण परिस्थितीत अन्नाच्या बरोबर ऊब, पाणी आणि हवा या तिन्ही गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत. इट मीन्स that it is always possible for microorganisms to grow rapidly in our food or food stuff. We cannot see them put if they begin to grow. Our food gets spoiled. Such spoiled food can cause a stomach डायरेरिया आणि ओमेटिंग. म्हणजे काय तर या मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो झाले रॅपिडली, त्यांची वाढ भरभर होणे नेहमीच शक्य असते, ते आपल्याला दिसत असते, ते फंगस वगैरे वाढलेले. परंतु काय होतं, बट इट इज अ बिंग टू ग्रो.
परंतु सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागली की ते अन्न काय होतं, फूड गेट स्पॉइल्ड, खराब होतं. सच स्पॉइल्ड फूड कॅन कॉल, आणि ते असं अन्न खराब अन्न खाल्ल्याने काय होते तर स्टोमॅक म्हणजे पोटदुखी होते, डायरेरिया म्हणजे तुम्हाला जुलाब होतात, आणि ओमेटिंग म्हणजे उलट्या होऊ शकतात. द न्यूट्रिशन व्हॅल्यू ऑफ सच फूड इज ऑल्सो रिड्यूस, आणि यामुळे काय होते, अन्नाचे पोषण मूल्य कमी झालेले असते. समटाइम्स इट कॅन इवन थ्रेटन लाईफ, आणि काही वेळेला प्रकृती काय होते, धोका होऊ लागतो किंवा धोका होऊ शकतो. म्हणून काय खराब अन्न आपण खाऊ नये. मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन, ड्राईंग, उन्हाळ्यामधल्या मेथड म्हणजे काय काय आपण करू शकतो, काय काय आपण साठवू शकतो, अन्न टिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. त्यामधलं पहिले ड्राईंग म्हणजे वाळवणे. When we dry food stuff, their water content is lost. आपण पदार्थ वाळवतो तेव्हा त्यातील पाणी काय होते, निघून जाते. This method is used to preserve food stuff like पापड, कुरडई, सांडगे, wheat, डाळ्स etc. म्हणजेच काय तर पापड आहेत, कुरडया आहेत, सांडगे, गहू, डाळी असे पदार्थ आपण काय करतो, वाळवून टिकवले जातात. Drying, when we dry food stuff, their food content is lost. आपण पदार्थ वाळवतो तेव्हा त्यामधले जे पाणी आहे ते काय होतं, निघून जातं आणि ते पदार्थ टिकतात. कूलिंग म्हणजे काय तर थंड करणे. When food is placed in a refrigerator, microorganisms do not get the warmth they need for growth. अन्न फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा सजीवांच्या वाढीसाठी लागणारी ऊब त्यांना मिळत असते. बॉइलिंग, उकळणे. When foodstuffs are boiled, the microorganisms in them get destroyed. पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा काय होतो, नाश होतो. Placing in airtight cans, हवाबंद डब्यात ठेवणे. When foodstuffs are preserved in airtight containers, the microorganisms are first destroyed and it is ensured that water or air will not enter the foodstuff. हवाबंद डब्यात ठेवणे म्हणजे काय तर हवाबंद डब्यात एखादा पदार्थ ठेवताना त्यातील सूक्ष्मजीवांचा अधिक नाश केला जातो किंवा नाश होतो. त्यानंतर त्यात हवा पाणी शिरणार नाही याचीही आपण काय घेतो तर काळजी घेत असतो. याची आपण व्यवस्थितरित्या साठवून ठेवत असतो. इट मीन्स दॅट अ प्रिझर्व फूड स्टॉफ द मायक्रोऑर्गॅनिझम्स इन देम शुड बी डिस्ट्रॉयड. Also they must be placed in conditions in which microorganism will not grow again. याचाच अर्थ असा की अन्नपदार्थ टिकवण्यासाठी त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश करावा लागतो. अन्नपदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकणार नाही अशा पद्धतीत ते ठेवावे लागतात, म्हणजे खराब होणार नाही अशा तरी. मग आता तुमच्या सगळ्यांच्याकडे तुम्ही केलंच असेल किंवा आहे आता तुम्हाला वेळ तर तुम्ही मेकअप पिकल लोणच्याचा एक प्रकार आहे, तो लोणचं करा. आता कैऱ्या तर नाही आहेत पण तुम्ही लिंबाचं लोणचं सुद्धा करू शकता. Make a pickle. Materials required: a glass jar, a knife, a spoon, 7 to 8 lemons, a quarter bowl of a salt, 2 teaspoon red chili powder आणि 1/2 बाउल शुगर. मध्यम आकाराच्या एक काय करायची, काचेची भरणी घ्या, सुरी घ्या, चमचा घ्या, 7 ते 8 लिंब घ्या, पाव वाटी मीठ घ्या, 2 चमचे तिखट, 1.5 वाटी साखर. प्रोसिजर: क्लीन अँड ड्राय द जार. काय करा, पहिल्यांदा भरणी स्वच्छ व कोरडी करून घ्या. कट इच लेमन इनटू 8 पीसेस आणि सुरीने प्रत्येक लिंबाच्या 8 फोडी करा. पुट दीज पीसेस इन द जार अँड ॲडेड सॉल्ट. या फोडी भरणीत भरून त्यावर साखर, मीठ आणि तिखट घाला. मिक्स द इन्ग्रेडियंट्स विथ अ ड्राय वुडन ऑर स्टील स्पून. कोरड्या किंवा स्टीलच्या चमच्याने ते नीट हलवा. Tie a clean pieces of cloth over the mouth of the jar and keep it in the sump for about 10 days. म्हणजे सर्व घटक मिसळले जातील. त्या भरणीच्या तोंडावर स्वच्छ कापड घट्ट बांधून
भरणी कडक उन्हात सुमारे 10 दिवस, म्हणजे आता ऊन आहे तर तुम्ही ते 10 दिवस लोणचं उन्हामध्ये ठेवू शकता. स्टीअर इट एव्हरी डे विथ अ क्लीन ड्राय स्पून, आणि रोज त्याला कोरड्या चमच्याने ढवळा. अवर हँड्स टू शूड बी क्लीन अँड ड्राय, तुमचे हातही स्वच्छ आणि कोरडे ठेवा. आणि एन्जॉय अवर पिकल, आणि जेवणाबरोबर ते मुरलेले लोणचे खाऊन बघा. प्रिझर्वेशन्स म्हणजे साठवणी किंवा काय काय करू शकतो. सर्टन सबस्टन्सेस आर ॲडेड टू जाम्स पिकल टू प्रिझर्व देम फॉर अ लॉंग टाईम. जाम आहे, लोणचं आहे, आपण जास्त दिवसांसाठी करून ठेवू शकतो. दे आर कॉल्ड अ प्रिझर्वेटिव्स, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रिझर्वेटिव्ह, साठवून ठेवणे. शुगर, सॉल्ट, एस्टिफोरेटा म्हणजे हिंग, मस्टर्ड ऑइल, विनेगर आर एक्झाम्पल ऑफ प्रिझर्वेशन. साखर आहे, मीठ आहे, हिंग आहे, मोहरी आहे, तेल आहे, विनेगर आहे. आपण काय करतो तर वेगवेगळे पदार्थ आपण साठवून ठेवत असतो. अशाच तऱ्हेने हा लेसन आपला आज इथे संपला आहे. ते तुम्ही काय करणार आहे, या लेसनची जी एक्सरसाइज आहे ती सोडवणार आहात. कोणाला काही या लेसनमध्ये शंका असेल तर तुम्ही ती शंका मला आज विचारू शकता. उद्या आपण नवीन लेसन चालू करूया. ओके, थँक्यू.